अश्विनी, प्रचार रंगला, त्यानंतर मतदान झालं बारामतीमध्ये आणि आज मतमोजणी अर्थात निकालाचा दिवस आहे. काय नेमकं घडतंय बारामतीत? नक्कीच बारामतीमध्ये यंदाची ही निवडणूक पोटनिवडणूक झालेली आहे ती अर्थात सर्वार्थानं वेगळी आहे. ती म्हणजे आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर अपघाती मृत्यूनंतर ही पोटनिवडणूक घेतली गेली. त्यामुळे अर्थात या निवडणुकीकडे फार वेगळ्या अंगाने बघितलं गेलं. जसं तुम्ही उल्लेख केलाय की ही निवडणूक जी आहे ती अर्थात एकतर्फी झालेली आहे. ते आपल्याला आतापर्यंत जे कल आलेले आहेत आणि ज्या पद्धतीनं सुनेत्रा पवार अगदी सुरुवातीपासून आघाडीवर राहिलेले आहेत त्यानुसार आपल्याला दिसूनच येतं. काही वेळापूर्वी सुनेत्रा पवारांनी आपल्या सोशल मीडिया अकाउंटवरनं सगळ्या बारामतीकरांचे आधीच आभार मानलेले आहेत. कारण जवळपास आता 80,000हूनही अधिकचं मताधिक्य सुनेत्रा पवार यांना मिळालेलं आहे आणि त्यामुळे त्यांनी बारामतीकरांचे आभार मानलेत. पण त्याचबरोबर आवर्जून त्यांनी हे सुद्धा सांगितलेलं आहे की ज्या परिस्थितीत ही निवडणूक आपल्याला घ्यावी लागलेली आहे त्या पार्श्वभूमीवर बारामतीमध्ये विजयाचा कुठलाही जल्लोष साजरा करण्यात येणार नाहीये. मिरवणुका काढण्यात येणार नाहीये. गुलाल उधळला जाणार नाही. या सगळ्यांनी नोंद घ्यावी हे सुरुवातीलाच त्यांनी आपल्या सगळ्या या बारामतीच्या जनतेला अगदी विश्वासात घेऊन सांगितलंय. सगळ्यात महत्वाचा मुद्दा आता ज्या पद्धतीनं कल हाती आलेले आहे आणि आपल्याला सगळ्यांना माहिती होतं की सुनेत्रा पवारांचा हा एकतर्फी विजय होणारच आहे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे या निवडणुकीमध्ये सहानुभूतीची लाट अर्थात सुनेत्रा पवारांच्या बाजूने होती आणि त्यानंतर पवार घराण्याचं जसं वर्चस्व बारामतीमध्ये इतकी वर्ष आपण बघत आलेलो आहोत. आधी शरद पवारांनी बारामतीमध्ये काय योगदान आहे शरद पवारांचं आपल्याला सगळ्यांना माहिती आहे आणि त्या पाठोपाठ अजित पवार सुद्धा म्हणजे जवळपास 1991 पासून अजित पवार त्या ठिकाणी आमदार म्हणून निवडून येत राहिले आणि तब्बल एक 5-6 वेळा अजित पवार हे उपमुख्यमंत्री सुद्धा राहिलेले आहेत. सर्वाधिक वेळा उपमुख्यमंत्री राहण्याचा विक्रम अजित पवारांच्या नावावर आहे आणि आता अजित पवारांच्या पश्चात जी पोटनिवडणूक झालेली आहे त्यामध्ये त्यांच्या पत्नी ज्या आता राज्याच्या उपमुख्यमंत्री आहेत त्या स्वतः निवडणुकीच्या रिंगणात होत्या. त्यामुळे साहजिकच एक अजित पवारांची छबी कुठेतरी सुनेत्रा पवार यांच्यामध्ये बघितली जाते आणि त्यामुळे तशा पद्धतीनं मतदान बारामतीच्या जनतेनं केलेलं आहे आणि भरघोस मतदान जे आहे आपलं प्रेम जे आहे ते बारामतीच्या जनतेनं सुनेत्रा पवारांच्या पदरामध्ये टाकलेलं आहे असं म्हटलं तरी ते चुकीचं ठरणार नाही. राहिला मुद्दा दुसरा ज्याचा उल्लेख सर तुम्ही केलेला आहे की जवळपास 30 उमेदवार होते. अर्ज माघारी घेण्याच्या दिवशी 22 उमेदवारांनी जवळपास अर्ज माघारी घेतलेला होता. परंतु ज्यांनी अर्ज कायम ठेवला म्हणजे ते अर्ज माघारीच्या दिवशी बारामतीमध्ये फिरकले सुद्धा नाही. त्यामध्ये आवर्जून पहिलं नाव घेता येईल ते म्हणजे अभिजित बिचुकले यांचं आणि त्यानंतर करुणा मुंडे यांचं. हे या दोन्ही व्यक्तिमत्वांची राज्याच्या राजकारणामध्ये कशी चर्चा होते हे आपण सगळेजण जाणतो. अनेक निवडणुकांमध्ये त्यांनी खरं तर आपलं अस्तित्व जे आहे ते आजमावण्याचा प्रयत्न केलेला आहे पण दुर्दैवानं त्यांना आतापर्यंत पराभवच त्यांच्या वाट्याला आलेला आहे. गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्स मध्ये नाव जाऊ शकतं. जास्त वेळा निवडणुका लढून सर्वच्या सर्व निवडणुकांमध्ये डिपॉझिट गुल करून घेणे अशी 2 लोक कोण तर अभिजित बिचुकले आणि करुणा मुंडे अशी ती नावं पुढे जाऊ शकतील. पण यांच्याही पेक्षा मोठे रेकॉर्ड असणारे महाभाग या आधी इतिहासात झालेले आहेत. तेव्हा यांना अजून पल्ला खूप गाठायचा आहे. दोघांचे वय अजून तसं तरुण आहे. त्यांना अनेक निवडणुकांमध्ये नशीब आजमावं लागेल. तेव्हा कुठं सर्वाधिक वेळा डिपॉझिट जप्त करून घेणारे उमेदवार ही नावं ही बिरुदावली त्यांना मिळवता येईल. तेव्हा त्यांना ऑल द बेस्ट. तू कंटिन्यू कर कारण हा विषय विरोधी बाकावरनं लक्षात घ्या. सुनेत्रा पवारांच्या विरोधात नाही म्हटलं तरी 21 उमेदवार आलेच ना आणि म्हणूनच ती निवडणूक जरी काँग्रेसनं माघार घेतली आपल्या उमेदवाराला माघार घ्यायला लावली तरी सुद्धा झाली. अश्विनी, नक्कीच सर काँग्रेसकडनं आकाश मोरे म्हणून उमेदवार देण्यात आले होते पण अगदी शेवटच्या क्षणी ज्या पद्धतीनं सूत्र फिरली त्यानुसार थेट काँग्रेसच्या म्हणजे शरद पवारांनी थेट काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षांना फोन करणं त्यानंतर अगदी रोहित पवारांपासून सुप्रिया सुळेंपासून जय पवार पार्थ पवार या सगळ्यांनी काँग्रेसच्या वरिष्ठ नेतृत्वाला फोन करणं आणि ही संपूर्ण जी निवडणूक आहे ती बिनविरोध होण्यासाठी प्रयत्न करणं या सगळ्या गोष्टी आपण
सगळ्यांनी बघितलेल्या आहे. परंतु ही निवडणूकही बिनविरोध झाली नाही. ज्या पद्धतीनं काही उमेदवारांनी आपले अर्ज कायम ठेवले, परंतु अगदी काही हजारोंच्या संख्येनं फक्त मतं त्यांना मिळालेली आहे. ती अगदी अत्यल्प आहे असं म्हणता येईल. सगळ्यात महत्वाचं म्हणजे थोडी आकडेवारी आता जी लेटेस्ट आपल्याकडे आहे ती आकडेवारी मी थोडी सांगते. 10वी फेरी झालेली आहे. या 10वी फेरीमध्ये एकूण जे मतदान होतं ते 9,477 होतं. ज्यामध्ये सुनेत्रा पवारांना 9,200 इतकी मतं मिळाली आहे, तर इतरांना 277 इतकी मतं मिळाली आहे. आणि आतापर्यंत जे मतदान झालेलं आहे ते 87,728 इतकं मतदान होतं. इतरांना गेलेली जी मतं होती ती 1,702 इतकी मतं होती. अजित पवारांचा रेकॉर्ड राहिलेला आहे यापूर्वी की लाखापेक्षाही जास्त मताधिक्य अजित पवार या बारामती विधानसभा मतदारसंघातनं यापूर्वी घेत आलेले आहे आणि कदाचित ते रेकॉर्ड मोडण्याची शक्यता या पोटनिवडणुकीमध्ये होईल असं सुद्धा बोललं जात आहे. काही वेळापूर्वी अजित पवारांचे पुतणे म्हणजे अजित पवार आणि सुनेत्रा पवारांचे पुतणे आणि कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी सुद्धा सांगितलंय की जवळपास 96% मतं जी आहेत ती काकींना म्हणजे सुनेत्रा पवारांना मिळतील असा दावा जो आहे तो रोहित पवारांनी केलेला होता आणि त्यानुसार तसं काहीच खरं होताना सुद्धा आपल्याला दिसतंय. ही निवडणूक अगदी सुरुवातीपासूनच एकतर्फी राहिलेली आहे. ज्या पद्धतीनं सुनेत्रा पवारांच्या पाठीशी सर्व बारामतीकर उभे राहिल्याचं आपल्याला दिसून आलेलं होतं आणि खरं तर खूप चर्चा या संपूर्ण पोटनिवडणुकीची जी आहे ती आपल्याला पाहायला मिळाली होती. पहिल्यांदा शरद पवारांनी बारामतीच्या विधानसभा निवडणुकीमध्ये म्हणजे पोटनिवडणूक जरी असली तरी पहिल्यांदा शरद पवारांनी मतदान केलं नव्हतं. ते अर्थात त्यांच्या तब्येतीच्या कारणास्तव केलं नव्हतं. परंतु त्याच दिवशी अगदी सकाळी येऊन सुप्रिया सुळे या जरी महाविकास आघाडीच्या असल्या तरी सुद्धा त्यांनी सकाळी येऊन मतदान केलं होतं आणि संबंध जनतेला सुद्धा सुनेत्रा पवारांना मतदान करण्याबाबत त्यांनी एक प्रकारचं आवाहन केलं होतं. महाविकास आघाडीचे पवार कुटुंबीय जे काही घटक आहेत त्या सगळ्यांनी आवाहन या संदर्भात केलं होतं. त्यामुळे सुनेत्रा पवारांना इतकं मताधिक्य आतापर्यंत आपल्याला दिसून येत आहे. त्यामुळे पवार घराण्याचं वर्चस्व बारामतीमध्ये जे आहे ते पुन्हा एकदा या निकालाच्या निमित्तानं मला वाटतं हे अधोरेखित होणार आहे. ज्यामध्ये यापूर्वी जर आपण बघितलं तर बारामतीमध्ये पवार विरुद्ध पवार असा सुद्धा संघर्ष रंगलेला आपल्याला दिसून आला होता. म्हणजे मागची जी 2024 मध्ये जी निवडणूक झाली होती विधानसभा निवडणूक ज्यामध्ये अजित पवार विरुद्ध युगेंद्र पवार त्यांचे सख्खे पुतणे युगेंद्र पवार यांची लढत झाली होती. पण त्या लढतीमध्ये सुद्धा अजित पवारांनी लाखाहून अधिक मताधिक्य घेतलं होतं आणि बारामतीचा खरा दादा कोण हे ज्या पद्धतीनं अजित पवारांनी दाखवून दिलं होतं त्यानुसार आता पुन्हा 2029 ला काय होणार ही चर्चा सुद्धा याच पोटनिवडणुकीपासून सुरू झालेली आहे. परंतु काही अगदी सुनेत्रा पवार असू देत, सुप्रिया सुळे असू देत, रोहित पवार असू देत, जय पवार, पार्थ पवार या सगळ्यांनी सांगितलंय की यापुढची निवडणूक आम्ही पवार विरुद्ध पवार होऊ देणार नाही. त्यासाठी मी दुसरे काही पर्याय असतील तर आम्ही त्या पर्यायांचा विचार करू. पण पवार विरुद्ध पवार असा संघर्ष बारामतीमध्ये पुन्हा रंगणार नाही याची काळजी घेतली जाईल असा शब्द सुद्धा या निवडणुकीच्या निमित्तानं दिला गेला होता. आणि ज्या पद्धतीनं काँग्रेस याच्यामध्ये असेल काँग्रेसचा जर कदाचित उमेदवार असतात तर लढत थोडी काहीतरी इंटरेस्टिंग झाली असती असं कदाचित आपल्याला म्हणता येऊ शकेल. पण सूत्र फिरली अगदी शेवटच्या क्षणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जे आहेत हर्षवर्धन सपकाळ ते बारामतीमध्ये आले. त्यांनी आपल्या सगळ्या कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना समजावून सांगितलं आणि त्यानंतर आकाश मोरे यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला आणि अखेर सुनेत्रा पवार यांच्या विरोधात जे उमेदवार होते ते फार काही नावाजलेले नाही किंवा त्यांना फार काही मतं मिळणार नाही असं सुद्धा चित्र जे आहे ते यापूर्वीच आपल्याला दिसलं होतं. त्यामुळे अर्थात बारामतीचा निकाल हा एकतर्फी लागलेला आहे.